हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे आज मी खूप दिवसांनी व्लॉग शूट करते. म्हणजे मी व्लॉग शूट केलेले आहेत, पण काय होतं माहिती आहे का, स्टार्ट करते मी आणि पुढे कंटिन्यू करायचं बोललं की मी मध्ये मध्ये विसरून जाते की मला पुढे कंटिन्यू करायचं आहे व्लॉग. म्हणजे मी स्टार्ट करते आणि अशा खूप साऱ्या व्हिडिओज झाल्यात माझ्या फोनमध्ये का मी स्टार्ट करते आणि विसरूनच जाते. आणि आज चेहरा थोडं वेगळं वाटते ना, असं वाटतं मी आत्ताच जस्ट उठले, पण तसं नाही आहे. मी सकाळी 6:15 उठून झालेलं आहे माझं आणि आत्ता झालेलं आहे हे 7:15. सो येस, एक मिनट. सो मी सकाळीच माझी लवकर मॉर्निंग झालेली आहे आज. आणि आज खूप दिवसांनी मी आहे ना वॉकला पण गेलेली. सो मी वॉक करून आली आणि फोन घेऊन बसले. सो तर चालून आल्याचा काही फायदा नाही आहे, फोन घेऊन तशीच बसून राहिलं. सो येस, मी आज आहे ना म्हणजे असं आपला नीट ब्लॉग, आणि मी नक्की विचार करेन की हा ब्लॉग मी पुरा डे शूट करीन आणि हा पोस्ट पण करीन. सो येस, मी असं ठरवलं. मी ठरवलेलं नवीन वर्षाला मी ब्लॉग शूट करीन आणि आहे ना अपलोड पण करत जाईन. पण काय माहिती आहे का, लग्नाची एवढी गडबड, एवढी तयारी चालली आहे की मला आहे ना पॉसिबलच नाही होत आहे का मी शूट करावं. आणि शूट केलं तरी त्याला एडिट करून पोस्ट करायचं म्हणजे मला पॉसिबलच होत नाही आहे. म्हणजे माझं काय नाही काय रोज शॉपिंगच्या ह्याच्यात बोला किंवा लग्नाची कामं त्याच्यातच माझं टाईम चाललं आहे. आणि मी तर बोलते मी शॉपिंगचे ब्लॉग केले असते ना तर मला जाणं म्हणजे 10-15 ब्लॉग तर झालेच असं. एवढ्या वेळेला मी शॉपिंगला गेलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण म्हणजे मी खूप चूजी आहे. मला जी वस्तू पाहिजे असते ना ती तशीच्या तशीच पाहिजे असतं. परफेक्ट जोपर्यंत ती माझ्या मनासारखे भेटत नाही, मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन होत नाही, तेव्हापर्यंत मी त्या गोष्टीला ओके डन बोलत नाही. सो मला एका गोष्टीसाठी आहे ना 2-3 वेळा जायला लागते. हे असंच झालं आहे माझ्यासोबत. सो त्याची मला आता सवय झाली. मला काय वाटत नाही, बघते जे माझ्यासोबत शॉपिंगला येतात ना त्यांना असं वाटतं बाबा हे किती टाईम लागते, चल पटापट असं होते. सो मी आज माझा व्लॉग करण्याचं विशेष कारण हे आहे की आज आहे गुरुवार, आज आहे 16 जानेवारी आणि आज आहे आमच्या तुषू मॅडमचा डान्स. सो येस, गेल्या वर्षी ती जशी नर्सरीला होती तसं तेव्हा तिने डान्समध्ये पार्टिसिपेट केलेला. तेव्हा तर ती 4 सॉंग्समध्ये होती, पण इस टाइम पण तिने सॉन्गमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मला खूप आवडतात विषयाने असं डान्समध्ये किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं आहे. सो तिचं आज आहे डान्स. सो मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे. जो सॉन्ग आहे त्याच्यावर पण ती पूर्ण डान्स करून दाखवते मला आणि यांना. सो बघूया. सो कालच तिचं डान्सचं ड्रेस वगैरे आलेलं आहे, त्याच्यासाठी जे लागते ना ते काल मी जाऊन घेऊन पण आली उरणवरून. आणि आज आहे आमच्या मॅडमचा डान्स. सो आम्हाला जायचं आहे दुपारी 3:30ला. म्हणजे आता मॉर्निंगला काही स्कूल वगैरे नाही आहे, डायरेक्ट डान्स आहेत. आम्हाला 3:30ला बोलवले. विषयानं पूर्ण रेडी वगैरे करूनच एकदाच बोलवले. आणि मग तो डान्स बघण्यासाठी पॅरेंट्सच अलाउड आहेत, मम्मा नाही तर डॅडाच बस. जास्त गर्दी नको, छोटी पोरं आहेत मग ते चिडचिड पण करतात, तसंही बरोबर. आणि मला वाटते टाईम पण भरपूर होईल असं मला वाटते, कारण की प्रत्येक क्लासरूमचे यांचे 3 क्लासरूम आहेत, डिव्हिजन्स आहेत, अँथोनी, मायकल अँड जोसेफ असं आहे त्यांच्या चर्चमध्ये. सो प्रत्येक क्लासरूमचे 2-2 सॉंग्स आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्या. सो टाईम होईल. पण ते ज्युनियरवाले आहेत, पण सिनियरवाल्यांचे पण असतील. आणि काही ना मध्ये सिनियरवाल्यांचे मध्ये स्पीच पण आहेत. मी टीचरला विचारलं ना की मला पहिले वाटलं, मी बघ तेवढं ऐकलेलं की काही मुलांची स्पीचेस पण आहेत. सो मला असं वाटलेलं की छोट्या मुलांची बस. सो मी तेच विचारायला गेलेले का मी स्पीच आहेत का, आणि स्पीच असतील तर त्याच्यात पण तुषाला घ्या. वाटलंच तर मी म्हणजे तुम्ही जे काही स्पीच द्याल ना ते मी तिला पूर्ण शिकवीन, पण घ्या मला असं वाटलेलं. पण नाही, टीचर बोले नाही फक्त सिनियरवालेच अलाउड आहे, ज्युनियरवाल्यांना नाही आहे. असं म्हटलं ठीक आहे, पण मी घ्यायलाच लावलं असं तुषाला. मला आवडतं असं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलेलं, स्पेशली मलाच आवडतं. यांना पण की तिने केलं तरी चालेल, पण माझं असं असं की तू करच. हां, त्यांचं असं असं की इट्स ओके. 1 मिनिट आहे. असं आहे ना, यांचा फोन वाचा होता म्हणूनच मी गेलेले, कारण का ते झोपलेले आहेत. आणि म्हणजे आज होती त्यांची डे. सो त्यांना ऑफिसमधून फोन येत आहेत आणि त्यावेळी घेतला विषयाचे डान्स आहेत म्हणून सुट्टी घेतलेली आहे. माझा कॅमेरा जसं मला वाटते की मला कॅप्चरच नाही करत आहे नीट, म्हणजे नीट नाही करत आहे असं मला वाटतं.
सो म्हणूनच मी गेलेली, कारण का फोनच्या आवाजाने काय होतात, कारण का मी सकाळी उठलेली ना, आमची मॅडम म्हणजे मी बाजूने उठली का मग तिचं असं असतं की कोणतरी बेडवर पाहिजे, नाहीतर मग कसला एकदा त्याची झोप डिस्टर्ब झाली ना की कसला आवाज आला ना का पण ती उठतं. कारण का मी सकाळी उठताना ना उठलेली, मला म्हणते कुठे चाललीस, मी बोललो नाही मी बघता आज वॉक करून येते. मग तर मी बोललो डॅडा आहेत बघ, मग डॅडाजवळ गेली आणि झोपले. तिचं असं असतं की बेडवर कोणतरी पाहिजे, नाही तर ती उठल ना त्या मुमेंटला तरी म्हणजे कोणतरी पाहिजे असं असतं. बाकी ती असं काय उठल्यावर रडत वगैरे नाही किंवा काय नाही, असं काय नसतं आमचं. पण ते उठल्या आम्हाला लागतं किंवा डोळे उघडले मम्मा डॅडा नाही तर आई बाबा मामा, बस हे 5 जणांपैकी कोणतरी पाहिजे. माय मोके घरी गेल्यावर पण असं नाही का मीच पाहिजे, मम्मी असतील पप्पा असतील मामा असं म्हणजे मॉन्टी असेल तरी ती ओके, म्हणजे तिला चालतं. घरातला कोण आहे ना बस असं आहे. सो आता पण फोनच्या आवाजाने ती उठल ते उठेल म्हणून मी गेलेली. बघत त्यांना ऑफिसमधून लगातार 2 फोन आले म्हणून मी त्यांना उठवला थोडासा. सो येस, आज आहे ना मॅडमचे डान्स आहेत आणि त्यांना डान्ससाठी जे कपडे दिलेत ना ते पण खूप मस्त आहेत. सो मग रेडी झाल्यावर तर मी तुम्हाला दाखवीनच. आणि सॉन्ग कोणतं आहे ना हे पण जर का तिथं व्हिडिओ काढणं अलाउड असेल तर मी नक्की काढीन, आणि नसेल तरी मी तुम्हाला सांगेन कोणता सॉन्ग आहे, पण आता नाही सांगत. आणि मी सांगण्यापेक्षा आहे ना ती उठल्यावर तिच्या इथून विचारलं ना का ती असं नाही की हां सॉन्ग आहे, नाही सॉन्ग सोबत लगेच सुरुवात होईल, ते लगेच स्टेप करून दाखवल, त्याच्यात भारी मजा वाटतं. मी तिलाच येईल. आणि आहे ना मी मंडेला पण शॉपिंगला गेलेले, तेव्हा आहे ना मी थोडंसं शूट केलेलं आहे, तर त्याचे क्लिप्स पण मी टाकीन. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मी केलेला मी फुल डे ब्लॉग करीन. आणि खूप मस्त पण गेला डे. आम्ही म्हणजे सगळे आलेले, मम्मी पप्पा आलेले, अंकल आंटी आलेले, माझी सगळ्यात छोटीवाले आत्या मामा ते पण आलेले, सगळे आलेले. खूप मस्त. मी त्या दिवशी मस्तपैकी गोडसाठी आहे ना लापशीचा बेत केलेला आणि लापशी खूप मस्त झालेली. ते पण बनवलेला फुल डे खूप मस्त गेला. आम्ही सकाळी गेलो, थोडीशी शॉपिंग केली उरणमध्ये आणि त्याच्यानंतर संध्याकाळी देवळात गेलो आमच्या म्हणजे डोंगरीला अंबादेवीच्या पाया पडायला, कारण की वर्षाचा पहिला सण आहे. सो माझं असं असं की पहिला सण आहे बोला म्हणजे आपल्या बाप्पाला भेटून येणंच आहे, इथल्या इथं असताना पण जाणंच आहे. सो म्हणून आम्ही तिथं पण गेलो. फुल डे खूप मस्त गेला. पण मी अख्ख्या डेमध्ये जेव्हा मी उठले तेव्हा मी ठरवलं आज खूप मस्त ब्लॉग करू. मी मस्त साडी वगैरे लावलेली एकदम मस्त. सो करू. आणि मी आहे ना माझी काय माहिती एवढं त्या दिवशी काय झालं तर घड्याळ खूप फास्ट पालत होता आणि माझं टाईमच मॅनेजमेंटच नव्हतं. टाईम काय माहिती मे बी माझी कामं जास्त असतील किंवा काय मला नाही माहिती. आणि जेवणाचा बेत पण खूप मस्त होता माझा. वरण भात, मटर आलू मटरची भाजी, परत मी काय बनवलेलं भजी होती का कोथिंबीरच्या वड्या होत्या, तसा लोणचा पापड शेवया, असं खूप मस्त बेत होता जेवायचा पण. पण काय माहिती माझं टाईम मॅनेजमेंटच नव्हतं होत, मी शूटच नाही केलं, असं झालं थोडंसं. सो इट्स ओके, ते जाऊ. आता आहे ना मी मस्तपैकी आत्ताची मॉर्निंग माझी झालेली आहे. थोडीशी उठल्याची थोडीशी नॉर्मल कामं झालेली आहे, जास्त नाही. पण आता पहिले आहे ना ह्याला नाश्त्याला काय करू ते विचार करत होते. सो विचार करताना असं केलं की शिरा बनवते, पण त्याच्या अगोदर फ्रेश वगैरे होते म्हणजे आज आहे गुरुवार. सो मला देवाला नैवेद्य पण देता येईल, नैवेद्य पण काढता येईल म्हणून. सो बरा फ्रेश वगैरे झाल्यावर बनवते आणि त्याच्या अगोदर जी राहिलेली छोटी मोठी कामं आहेत ना ती पहिले आटपून घेते. आणि डॅडी आणि तुझ्या तर काही झोपले. सो ते उठण्या अगोदर माझं जेवढं काम पॉसिबल आहे ना तेवढं करते. सो तेव्हापर्यंत तुम्ही आहे ना मी जी त्या दिवशी फिरायला सर शॉपिंगला गेली आणि त्याच्या मी 2-3 काही क्लिप्स काढल्यात त्या बघून घ्या. आणि कालच्या दिवशी मी हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना बोलण्यासाठी मी ब्लॉग स्टार्ट केलेला, ते बघून घ्या. आणि त्याच्यात माझ्यापेक्षा जास्त आमची पिशू मॅडमची बोलले ना ते बेस्ट आहे, त्यासाठीच मी ती छोटीशी क्लिप आहे ती ॲड करते. सो ती पण ती पण तुम्ही ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा म्हणजे आपल्या ह्याच्यानंतर. आणि मग मी ब्लॉग कंटिन्यू करते. चला आपण आहे ना थोड्या वेळाने भेटूया. मी तोपर्यंत माझी जी कामं आहेत मॉर्निंगची ती पटापट आटपून घेते. काल आहे ना आल्यानंतर मी खूप दमलेली, त्याच्या पुढे आहे ना ते पिशवीच्या नादात ते पिशवीचं तेवढं आणि नंतर ती पिशवी घरीच विसरलेलो आहे ॲक्च्युली. सो त्या चक्करमध्ये नंतर मग मी काही शूटच नाही केलं. फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही आहे ना लगेच झोपलो, जरा आराम केला, कारण का दिवसभर खूप दमलेलो, खूपच दमलेलो म्हणून. सो आता आहे ना आपलं ह्या दिवसभरच्या ब्लॉगची, दिवसभरच्या पण नाही संध्याकाळच्या ब्लॉगपासूनची म्हणजे आमची जी ॲनिव्हर्सरी होती चहा पाण्याची ॲनिव्हर्सरी. सो आता ह्या ब्लॉगची एंड आहे ना मी इथेच करते.
सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तेवपर्यंत बाय बाय. सो मी आहे ना मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन माझी देवपूजा पण झालेली आहे आणि मी आहे ना नैवेद्यासाठी बनवलेला आहे शिरा. सो तुम्ही इथं बघू शकता आमचे बाप्पा किती मस्त दिसतात ते मी फुलांनी पूर्ण सजवलेला वगैरे आहे. आणि इकडे आमचा छोटा मंकी बघा. आमचा मंकी थोडासा आजारी पडलेला आहे. आमच्या मंकीला खूप सर्दी आणि खोकला झालेला आहे. सर्दी जास्त कारण की आम्ही कंटिन्यू थंडा पितो आणि आईस्क्रीम खातो आणि दिला नाही की खूप रडतो आणि नखरे करतो ना. आता कशी. सो तुम्ही बघा आता माझी खूप मस्त देवपूजा झालेली आहे आणि आम्ही आहे ना मोंटीच्या लग्नाची पत्रिक पण इथंच ठेवलेली आहे. सो तुम्ही बघू शकता. मी ॲक्च्युली मला असं वाटतं की मी पत्रिक दाखवलेली नाही आहे. सो आता मी दाखवते बघा. सो ही आहे आमची लग्नाची पत्रिक मोंटीची. सो इथं आशिष मानसी आणि इथे पण लिहिलेलं आशिष मानसी. सो अशी आणि इथे लग्नाची डेट पण दिसत असेल तुम्हाला आणि लग्न आहे 5/15चा. सो ही अशी ओपन केल्यानंतर आतमधून काही अशी दिसते. सो खूप मस्त आणि क्यूट आहे आमची पत्रिक. मला आवडली. हे बघा. हे तुळशीचं नाव कुठं आहे अय्या. हे बघा तुषा स्वप्ने घरात इथे पण आहे इथे पण आहे. सो यस आशिष मानसी. सो आमचा हल्दी समारंभ आहे 2 तारखेला आणि आमचं लग्नाचं ठिकाण आहे माऊली मंडळ कार्यालय भोईरवाडी मातावली नागाव उरण. सो सगळ्यांनी लग्नाला यायचं हा. आणि आमच्या इथे पूजा पण आहे सत्यनारायणची ती पण आहे 4 तारखेला. सो सगळ्यांनी आमच्या इथं हल्दीला लग्नाला पूजेला यायचं आहे. आणि 1 तारखेला संगीत म्हणजे 1 तारखेला संगीत 2 तारखेला हळद 3 तारखेला लग्न 4 तारखेला पूजा. सो सगळ्यांनी यायचंय. सगळ्यांनी पत्रिक तर बघितली आमच्या लग्नाची. आमच्या लग्नाची म्हणजे मोंटीच्या लग्नाची. सो आता मी आहे ना मस्त असं बनवलंय शिरा आणि एके साईडला तुळशीला दूध पण गरम झालेलं आहे आणि शिरा. सो आम्ही आता आहे ना शिरा खातो आणि एका साईडला मी यांचं आहे ना प्रोटीन पण बनवायला घेतलेलं आहे. मस्त असं आता शिरा एन्जॉय करत आहोत. आम्ही निघालेलो मंडेला शॉपिंगला. हा त्या दिवशीच्या काढलेल्या मी छोटे छोटे थोडेसे क्लिप्स आहेत. सो तुम्ही बघत आहे जसं बॅक टू बॅक माझे शॉपिंगचेच ब्लॉग येतात म्हणजे मी जाते ते आणि मी तिथे गेलो का थोडंसं शूट करतात बाकीचं विसरून. सो येस आम्ही आहे ना आज पण तुम्हाला बघत असाल तुम्ही कुठेतरी बाहेर चालत की आम्ही आज पण चाललेलो आहोत शॉपिंगला म्हणजे राहिलेली. आवाज कमी कर म्हणून 2 मिनिटं. सो आज पण आहे ना आम्ही आमची राहिलेली शॉपिंग करायला चालत आणि आज फायनल फुल अँड फायनल करून येईल म्हणजे आता कायच बॅलन्स नाही ठेवत असं ठरवलं आज फुल शॉपिंग ओके करण्याची. आणि त्या म्हणूनच तुषाची पण स्कूलला सुट्टी घेतली आणि मग तिची पण थोडीशी जी शॉपिंग राहिली ती पणच करून घेऊ. सो आज आम्ही चाललेलो होती. यांची तर कायच शॉपिंग नाही झाली. आज सगळीच करून घेऊ. यांची आज मम्मी पण येते आमच्या मम्मी आणि इकडे पप्पा आणि इकडे आमचा नवरदेव मोठे. बघितलं गाडी चालवते होतं टोकला तर इल्ल ती है ना. इला स्कूलला सोडायचं का 8:30 हा सोडू आता. सो आता चाललेलो आहोत पहिले कामोट्याला जाऊ आणि मग पनवेलला येतील. सो बघू आता कुठं कसा काय जातो. चलो आता मस्त.
आहे ना आता आलेलो आहोत कामोठ्याला आणि आम्ही लास्ट टाइम जे ह्यांचे कपडे चूज केलेले ना तिथूनच घ्यायला आलेलो आहोत. म्हणजे मॉन्टीचे घेतलेले ते. सो आम्ही आहे ना आता आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवणासाठी, कारण का आता झालेले 2 आणि म्हटलं बरं थोडंसं जेवूया आणि मग पुढची शॉपिंग. आज काय फायनल. त्रिशू काय खाते या, काय खाते त्रिशू? पनीर. ते कसं चालेल बघा तसं. तेच आमची पहिली डिश होती पनीर क्रिस्पी. टेस्ट बघा आमचा ही आहे व्हेज कोल्हापुरी पनीर मुस्लिम मुर्ग मुस्लिमचा भाऊस कोण आहे म्हणते मुर्ग मुस्लिमचा भाऊस आणि रोटी. ही बघा हिची नाटकं बघा. त्या ना खेळण्याची त्रिशाला घेतलेला आहे, डॅडीने गिफ्ट घेतलंय आणि आम्ही सांगितलं हॉटेलवाल्याने. त्याला ना सेकंड गिफ्ट पण भेटलेलं आहे. कोणी दिला तुला गिफ्ट? आवडला. आम्ही आलो होतो पनवेलला द हँगर आणि आम्ही आहे ना आता पनवेल मध्ये आलो होतो. प्रॉपर पनवेल मध्ये. म्हणजे काय ना तर मला काय पसंतच येत नाही. हो कोणाला पसंत येत नाही, मला ना पसंतच येत नाही. म्हणजे मी चूज करा जो माझ्यासोबत कपडे शॉपिंगला येईल ना तो खरोखर खूप कंटाळतो अक्षरशः. म्हणजे मागं खूप असं हे नको मला, ते नको, हे ना हे ना, ही डिझाईन जुनी झाली, ही अशी डिझाईन नको. म्हणजे मी खूप चूजी आहे. यस त्याच्यामुळे आहे ना हल्ली कपडे घ्यायचे आहेत यांना मॉन्टीला पप्पाना यांना पसंत येते पण मला पसंत येत नाही. मी मान हलवत नाही त्याच्यामुळे राहतात. सो बघूया आता अजून बघू काय काय होतं. इथं ड्रेस मस्त आहेत बघ, इथे छोट्या मुलांचे ड्रेस मस्त आहेत बघ पिशूचे. सो चलो आता पटकन आपण बघू. ना ॲक्च्युअल मध्ये खूप दमलो आणि खूप दुकानं फिरलो यांच्या इथे. ओ दमलो की नाही? दमवली ना विशाखाने दमवली ना भरपूर वर्षी बोलते. आणि इकडे बघा एक गाईस आज आहे ना करेक्ट मी 2 दिवसानंतर व्लॉग करतेय. म्हणजे मी मंडेला शूट केला त्याच्यानंतर आहे ना ट्यूसडे वेनसडे मी काही शूट केलेला नाहीये. आज डायरेक्ट मी वेनसडे मंडेला केलेलं, ट्यूसडेला फक्त नाही केलंय आणि आज डायरेक्ट वेनसडेला करते. म्हणजे काल एक दिवस कायच शूट केलंय आणि काल होती मकर संक्रांती. सो तुम्हाला सगळ्यांना सकाळीची हॅपी मकर संक्रांतीची. येस आम्ही चाललो आहे ना आता त्रिशाला स्कूलला घेऊन. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. त्रिशू हॅपी मकर संक्रांती बोल. आम्ही चला आता त्रिशाला स्कूलला घेऊन